रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 26 ऑगस्ट श्रावणातील चौथा सोमवार आणि आजच आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला। या दिवशी त्यांचा जन्मदिवस जगभरात अगदी आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले होते। जन्माष्टमी हा सण अत्यंत शुभ मानला जातो। आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे। दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते। त्याचबरोबर या दिवशी व्रत करून श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करून श्रीकृष्णांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात। यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून येतात। जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। काही केलेली वाईट पाप असेल त्यातून मुक्तता होते। त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीती सुद्धा टळते। म्हणून या व्रताला अतिशय महत्त्व दिलं जातं। आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये या दिवशी व्रतासोबतच आणि श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपाय सुद्धा करण्यासाठी सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। साक्षात श्रीकृष्ण हे प्रसन्न होतील। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे आणि या चौथ्या सोमवारीच श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे। या दिवशी गजकेशरी योग, सर्वार्थ सिद्धी योग, धनयोग, त्रिग्रही योग असे शुभ योग जुळून आलेले आहेत आणि हे योग अतिशय शुभ आणि प्रभावी मानले जातात। या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय आपण कधी करायचा तर संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो त्याच वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। असं म्हणतात की आपल्या घरामध्ये संध्याकाळी 6 ते 9 हा जो टाइम असतो या वेळेमध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते। लक्ष्मीचं आगमन होत असतं। या वेळेला तिन्ही सांजेची वेळ म्हणतात। तर याच वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। सायंकाळी 5 वाजलेपासून ते 9 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता। हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी। घरामध्ये कधीही आर्थिक समस्या म्हणजे पैशांची अडचण ही कधीही येऊ नये। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा हा टिकत नाही। आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जातो। म्हणून लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। अत्यंत प्रभावी उपाय हा मानला जातो। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि आज हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं। तसेच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील अनेक अडचणी संकटे दुःख कष्ट हे नष्ट होतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त जागृत असतं आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं फळ जे आहे ना ते सर्वांनाच प्राप्त होत असतं। आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे।
त्यामुळे देवघरामध्ये एक दिवा सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जो दिवा आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तो दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा हा तुम्ही कणकेचा घेऊ शकता, मातीची पणती असते ती घेऊ शकता, स्टीलचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्याचा दिवा घेऊ शकता, पितळेचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही चांदीचा दिवा घेतला तरीही चालेल. कोणत्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता. फक्त दिवा घेताना तो चांगला घ्या, म्हणजे चांगल्या सुस्थितीतील घ्या. कुठेही चिमटलेला, फुटलेला, खराब झालेला किंवा गळत असलेला दिवा घेऊ नका, कारण त्याचं फळ सुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा आपण पूजेला ज्या काही वस्तू वापरतो तर त्या चांगल्या असायला हव्यात, म्हणून आपल्याला दिवा सुद्धा चांगला घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दुहेरी कापसाची वात म्हणजे 2 वातींची एक वात आपल्याला यामध्ये वापरायची आहे. जीवाशिवाचं प्रतीक या वातींना म्हणतात. तर जोडवात आपल्याला या दिव्यांमध्ये लावायची आहे. आता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं तूप आहे ते तूप तुम्ही घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. जर तुम्ही तूप घालू शकत नसाल तर तुम्ही तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट घेतल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे चंदन असेल किंवा अष्टगंध असेल तर त्याने आपल्याला त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक मध्ये आपल्याला मधले जे 4 बिंदू असतात आणि कडेच्या 2 रेषा असतात ह्या आवर्जून द्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून स्वस्तिक हे आपल्याला अगदी व्यवस्थित काढायचे आहे, तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि यानंतर स्वस्तिकवरती आपल्याला मूठभर जव टाकायचे आहेत. आज बघा, भगवान महादेवांना आपण शिवामूठ म्हणून जव अर्पण करणार आहोत. जव अर्पण केल्याने जीवनात सुख, शांती, समृद्धी येत असते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. घरात काही क्लेश असेल तर त्या क्लेशापासून सुद्धा आपल्याला मुक्ती होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते. म्हणून या दिवशी जव शिवामूठ जी आहे तर ती आपल्याला अर्पण केली जाते. म्हणून आपल्याला या प्लेटमध्ये एक मूठभर जव घ्यायचे आहेत. आता जव म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जव म्हणजे नक्की काय, तर ते काय करतात की जवस जे असतं तर ते घेतात. जवस हे आपण चटणीसाठी सुद्धा वापरत असतो, परंतु ते जवस आपल्याला ह्यामध्ये घ्यायचे नाही, तर जव घ्यायचे आहेत. जव ही गव्हासारखी असते. ज्या प्रकारे गव्हाचे सातू असतात ते सोलल्यानंतर त्यामधून गहू निघतो, अगदी त्याचप्रमाणे ही जव असते. ही जव कुठेही तुम्हाला भेटेल, म्हणजे पूजेचं साहित्य जिथं भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. चुकूनही तुम्ही जव म्हणून जवस अर्पण करू नका, याचं तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला जवच शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि जव कशी असते तर ती तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते पहा. तर हीच जव जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि आज शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून हीच जव अर्पण करायची आहे. आणि या प्लेटमध्ये सुद्धा स्वस्तिकावरती हीच जव टाकायची आहे. यानंतर काय करायचं आहे तर एक तुळशीपत्राचं जे पान आहे तर ते घ्यायचं आहे आणि या प्लेटमध्ये जे आपण जव ठेवला आहे त्यावरती हे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जो आपण दिवा घेतला आहे तर तो दिवा प्रज्वलित करून त्या तुळशीपत्रावरती ठेवायचा आहे. यानंतर या दिव्याचं पूजन करायचं आहे. हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, धूप दीपाने ओवाळून घ्यायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे आपण महादेवांची, श्रीकृष्णांची पूजा केली असेल त्यांच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्रीकृष्णांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे. घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू नये. आर्थिक समस्या पूर्णपणे नष्ट होण्यासाठी, तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ओम हरिहराय नमः
या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम हरी हराय नमः म्हणजे हरी आणि हर म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि भगवान महादेव शिवशंकर यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी मंत्र आहे. तर या मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपले दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर असा हा अत्यंत छोटासा हा प्रभावी उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये नक्की करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जव आणि तुळशीचं पान हे सर्व काही निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. दिवा हा पुन्हा स्वच्छ करून तुम्ही परत वापरू शकता. त्याचबरोबर जीवनामध्ये नेहमी दुःख असेल, किस्सा नेहमी रिकामा राहत असेल, तर आजच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा तुम्हाला करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणत तुम्हाला ह्या 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला मारायच्या आहेत. असे केल्याने जीवनातील सर्व दुःख हे नष्ट होतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.